हॅलो गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या माझ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये. घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आजच्या ब्लॉगमध्ये काय होणार आहे, काय काय होणार आहे हे मी तुम्हाला सांगणार नाही, कारण मलाही माहीत नाही काय होणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. सो आजचा ब्लॉग मी सुरू तर केला आहे, बघूया आता पुढे कसा काय काय होणार आहे. एक मी तुम्हाला नक्की सांगू शकतो, माझा मित्र वीरेंद्र विरू त्याच्या पूजेचा ब्लॉग टाकल्यापासून 17 तारखेला त्याच्या घराची पूजा झाली, नवीन घराची, जे त्यांनी शहाडला घेतलं होतं. तो 17 तारखेपासून आज 27 तारीख आहे, 10 दिवसांनी तो खूप दिवसांनी आला आहे. सो त्याला आपण भेटणार आहोत. त्याला भेटण्याच्या नंतर काय काय मस्ती, म्हणजे कुठे कुठे जातो फिरतो वगैरे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. स्टे ट्यून, तुम्ही बघत राहा. चोमू बॉय आला आहे, काही चोमू बॉय आल्या त्याला ताण लागली, काहीच पाण्याची बॉटल घ्यायला लागला. तो गाईज भेटला आहे विरू, मला मित्र माझा भेटला आहे. यस चोमू बॉय, काय बोलतो भावा, भरपूर काय 10 दिवसांनी 27 तारीख आहे आज, बरोबर 10 दिवस झालेत गाईज. 10 दिवसांनी आला आहे तो, 10 दिवसांनी आठवण आली त्याला. ते पण गाडी घेऊन बोलवलं आहे मला वरती घेऊन जायला. गाडी झालं जरा, पेट्रोल भरायला जायचंय. आलं खायला 10 दिवसांनी आलं, तुला असं वाटणार आहे गाडी चालव. पाणी पिऊया गाईस, पाणी पिऊया. अरे घे, अरे घाम आलाय म्हणून बोललो, हेल्मेट घालाय. ठीक आहे गाईस, पेट्रोल पंपला जाऊया आणि मग भेटूया. दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना गाईस, तो असा. विरू आला, विरूला घेतला, पेट्रोल भरायला गेलो, पेट्रोल वगैरे भरलं आणि पेट्रोल भरून जसा पेट्रोल पंपवरून आम्ही बाहेर येत होतो तसं मला थोडा हवा कमी असल्याचं फील झालं. तिथे एक मुलगा पण बोलला की हवा कमी आहे भावा, बघ गाडीमध्ये. तर आम्ही उतरून गाडीची टायरचा हवा चेक करायला मागे आलो. तो बघतो तो काय गाईस, थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा, या साईडने पण बघा, हे बघा इथे फाटलं आहे, कुठे आहे फाटलं आहे. पूर्ण टायर फाटला आहे गाईस. काय करायचं, नशीबच खराब आहे आपलं. तर काय आता बाकीच्या प्लॅनमध्ये चेंजेस करून थोडंसं आता विरूला, भावाला माझ्या बोलवलं दुसरी गाडी घेऊन. विरूला त्याच्याबरोबर पाठवलं त्याच्या घरी. त्याला म्हटलं तू आराम कर जरा, मी घरी येतो हळूहळू गाडी घेऊन. घरी गेल्यावरती दुसरी गाडी घेऊन या गाडीच्या टायरच्या शोधात पळायचं परत. टायरची प्राईस काय कसं आहे ते सगळं काढूया, बघूया. आता थोडंसं मूड पण खराब झाला गाईस एवढं सगळ्यामुळे. ठीक आहे, लाईफ आहे, चलतं आहे, बघूया पुढे जाऊन. व्हिडिओ बघत राहा. सो गाईज आलो आहे मी थोडीशी शॉपिंग करायला. बघूया आज काय पप्पा येतून काय खरेदी करतात. पप्पांसाठी शॉपिंग करायची, एक वस्तू घ्यायची पप्पांसाठी, ती खूप गरजेची होती. सो बघूया आता कुठे जाऊन. आलो आहे आता मॉलमध्ये वरती पार्किंगमधून. समोर बघा गाईज, पप्पा उभे आहेत समोर. आता वरती जाऊन बघूया. एंट्री आहे मॉलमधली गाईज, पार्किंग लॉटपासून.
गाईज फोन बाय केलेला आहे पप्पांनी. फोनची अनबॉक्सिंग चालू आहे. बनी पण पप्पांचा न्यू फोन. क्या बात है. तिकडे बघ. न्यू आयफोन 17 प्रो. इकडे दाखवा. Meet our new phone, iPhone 17 Pro. Congratulations. आता घ्या ना, यूज कसा करतात. वी गो गाईज. खूप दिवसापासून घ्यायचं चाललेलं पप्पांना फोन. शेवटी फायनली पप्पांना घेतला आहे नवीन ब्रँड न्यू आयफोन 17 प्रो. पप्पा पण खुश आहेत. पप्पांना फोनची गरज होतीच गाईज, कारण पप्पांचा फोन खूप म्हणजे खूप जुना झालेला. आता नाही म्हटलं तरी पण जवळजवळ तो बंदच पडायला आला आहे. सो फायनली नवीन फोन घेतलेला आहे, नवीन प्रोडक्ट बाय केलेला आहे आणि आता आम्ही इथून निघतो. पुढे बघूया, पुढे जाऊन भेटू तुम्हाला. काहीच बोलायचं राहिलेलं. काल मी व्हिडिओ केली होती. काल थोडीफार आपण व्हिडिओ आलेला. व्हिडिओ आमच्याबरोबर नव्हता आता इथे, कारण व्हिडिओ काल आला होता, स्टे केलेला. आज त्याचं काम होतं म्हणून तो परत निघून गेला. बट काल जो इन्सिडेंट झाला माझ्याबरोबर, जो गाडीचा टायर ब्रेक झाला, फाटला टायर गाडीचा, तो त्याच्यानंतर माझा मूडच डाऊन झालेला. गाडीला काय झाल्यावरती थोडंफार कुठेतरी वाटतं काही, कारण गाडी म्हणजे मुलांचा जीव असतो. तर थोडंफार माझा मूड खराब झालेला. तर मी काल काहीच ब्लॉग केला नाही. तो ब्लॉग कंटिन्यू म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की कुठे गाडीचा विषय चालू होता, कुठे बाहेर फिरायचा विषय चालू होता, नाही कुठे मध्येच मी इथे आलो शॉपिंगला आणि फोन घेतला पप्पांना. तो पार्ट वेगळा होता. हा दिवस दुसरा आहे. दुसऱ्या दिवशी मी काल ब्लॉगच केला नाही आहे. तो तुमच्याबरोबर तो शेअर केला आता. पुढे बघूया अजून काही इंटरेस्टिंग गोष्ट झाली तर बघू. बहुतेक तरी नाही. आता घरी जाऊन जेवायचंच आहे. जेवून झोपायचं आहे शांतपणे, कारण उद्या परत जॉबला जायचं आहे. सो बघा, फायनली जो घ्यायचा होता तो प्रोडक्ट घेतला आहे. आता गाडीचं आपण बघूया, गाडी कसं टायर वगैरे कसं येईल. जेव्हा पण गाडीची सर्व्हिसिंग किंवा टायर वगैरे चेंज करायची गोष्ट येईल तेव्हा मी ब्लॉग नक्की करेन, मी दाखवेन तुम्हाला. स्टेट येऊन